नमस्कार मित्रांनो, आज एक कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे हे आवश्यक आहे. तर मित्रांनो, एका गावामध्ये एक साधू राहत होता. हा साधू जेव्हा जेव्हा नाचायचा तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा. गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश झालेत. मित्रांनो, जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा. एके दिवशी त्या गावामध्ये 4 तरुण आलेत. गावकऱ्यांनी या तरुणांना चमत्कारी साधूंविषयी सांगितले. या मुलांना यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले. साधू समोर सुद्धा मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले. मुले म्हणाली, आज आम्ही नाचतो, आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल. मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली. पहिला मुलगा 10 मिनिटं नाचला परंतु पाऊस पडला नाही. दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही. अशा प्रकारे इतर मुले सुद्धा नाचली परंतु पाऊस पडला नाही. आता साधू नाचू लागलेत परंतु 2 तास झाले तरीही पाऊस पडला नाही. अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला. हे पाहून मुले अचंबित झाली. मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की एकतर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर विश्वास आहे. दुसरे कारण, पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो, मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही. मित्रांनो, त्याला म्हणतात लाईफ मॅनेजमेंट. जेव्हा तुम्ही एखादं नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा आपल्याला अपयश येतं, अपयश पदरी पडतं. त्या अपयशांमुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न काय करता, बंद करून देता. तर हे करू नका. याउलट काही लोक काय करतात, यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहतात. चुकलं तरी चालेल, यश नाही आले तरी चालेल, प्रयत्न करत राहा. मित्रांनो, अपयशाला घाबरू नये. उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावं याचा बोध आपण घेतला पाहिजे. जर याने यश मिळालं नसेल तर दुसरा मार्ग, दुसऱ्याने यश मिळालं नसेल तिसरा मार्ग. यश मिळवणं महत्वाचं आहे, प्रयत्न करणं महत्वाचं आहे. त्यामुळे कधी तुम्ही थकला ना, कधी तुम्ही अपयशी झालात तर नक्कीच एक विचार करा, यश आहे, फक्त प्रयत्न गरजेचे आहेत. प्रयत्न कधी सोडू नका, यश नक्कीच तुम्हालाच मिळेल. नमस्कार मित्रांनो, स्टोरी आवडल्यास शेअर करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा, आपल्या मंडळींना सुद्धा पाठवा, जेणेकरून ही स्टोरी सर्वांपर्यंत पोहोचेल. मी आर्य सुहास सर्वांना नमस्कार करतो आणि धन्यवाद करतो ही तुम्ही स्टोरी शेवटपर्यंत ऐकली त्यासाठी.